नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असा शेवगा मसाला, तेही एकदम घरच्या घरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेवगा मसाला बनवण्यासाठी आपल्याला इथे सर्वात पहिले आपल्याला शेवग्याच्या शेंगा एकदम बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत. एकदम एकसारखे असे आपल्याला त्याचे तुकडे करायचे आहेत. तर इथे मी गावरान शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. ह्या शेंगा आपल्याला कट करून घेतल्यानंतर स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण शेवगा मसाला बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता स्वच्छ अशा शेवग्याच्या शेंगा मी धुवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला त्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्याला चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये आपण अर्धा चम्मच इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पाव चम्मच इतकी हळद टाकायची आहे. हळदी मिठामध्ये शेवग्याच्या शेंगा छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत. हळदी मिठातल्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतलेल्या खूप टेस्टी आणि चवदार लागतात. तर अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही पण शेवग्याच्या शेंगाची भाजी नक्की करून पहा. खूप टेस्टी आणि चवदार होते. त्या शेंगा आपण त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. शेंगा छान अशा शिजतात तोपर्यंत आपण त्यामध्ये मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 1 कांदा उभा कट करून घेतलेला कढईमध्ये टाकायचा आहे. कांदा चांगला सोनेरी रंगावरती छान असा परतून घ्यायचा आहे. जास्त करपू द्यायचा नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मी कांदा भाजून घेतलेला आहे. कांद्यामध्येच मी खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे. तर हे खोबरं मी खिसणीने खिसून घेतल्यामुळे कांद्यामध्येच टाकलेलं आहे. एकदम छान असं भाजलं जातं, जास्त लवकर करपत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे. आता इथे कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे. 1 टोमॅटो उभं कट करून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर आणि भरपूर असा लसूण घेतलेला आहे. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिक्सरला एकत्रच काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने एकदम बारीक अशी फाईन पेस्ट तयार करायची आहे. आता हे सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. तर त्यासाठी आता फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर इथे मी 2 पळ्या इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे. तर इथे मी पाव चम्मच इतके जिरे टाकलेले आहेत आणि पाव चम्मच मोहरी टाकलेली आहे. मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये तयार करून घेतलेली ग्रेव्ही टाकायची आहे. तर अशा पद्धतीने आता मी तयार करून घेतलेली ग्रेव्ही त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत मस्त अशी भाजून घ्यायची आहे. भाजत असताना गॅस मिडियम ठेवायचा, त्यामुळे ग्रेव्ही करपणार नाही. आता ही सतत हलवल्यामुळे ग्रेव्हीला छान असं तेल सुटतं. त्यामुळे ग्रेव्ही आपल्याला छान अशी सतत हलवत राहायचं आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. ग्रेव्ही छान अशी मस्त भाजून झालेली आहे. त्यामध्ये आता आवडीप्रमाणे मसाले टाकायचे आहे. तर इथे मी 2 चमचा इतके घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे. 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये टाकू शकता. इथे मी काळा मसाल्यामध्ये थोडंसं तिखट असल्यामुळे अगदी 1च चमचा मी त्यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे. आता हा मसाले सर्व टाकून छान असं मिक्स करायचं. तर पाहू शकता किती छान असे आपले मसाला झालेला आहे. हे मसालासुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे. छान असा मसाला भाजला की आपल्याला त्यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत. तर पाहू शकता शेंगासुद्धा खूप छान अशा शिजलेल्या आहेत, जास्त गाळसुद्धा झालेले नाहीत. अशा पद्धतीनेच आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. आता हे शेंगा मस्त अशा एकत्र मिक्स करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अगदी चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, कारण आपण शेवग्याच्या शेंगामध्ये शिजवताना मीठ टाकलेलं असतंय. त्यामुळे कितपत मीठ आवश्यक आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त मिठाचं टाकू शकता. जर जास्तीचं टाकाल तर खरट होऊ शकतं. त्यामुळे बघूनच तुम्ही ते मीठ त्यामध्ये ॲड करू शकता. आता इथे मी 1 चमचा इतकं भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये टाकलेलं आहे. शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपल्याला भाजूनच टाकायचं आहे. तर मस्त असा आपला धाबा स्टाईल शेवगा मसाला तयार झालेला आहे.
अशा पद्धतीचा शेवगा मसाला तुम्ही पण एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडेल. तर अशा पद्धतीने एक वेळेस तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. हा शेवगा मसाला खायला खूप टेस्टी आणि चवदार लागतो. तर तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकताय. पाहू शकता. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा चकित छानसे आणि नवनवीन रेसिपीमध्ये.